हॅलो मित्रांनो, कसं आहात तुम्ही? तर स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आलो आहे आम्ही बाळाला घेऊन आणि मला पण हॉस्पिटलला. तर आज 8 दिवस झाले, पर दुखणंच काय हटा नाही. दोघांचंही दुखत आहे आणि आमच्या आव्हांचं तर लयच बेकारी झाली. काय करते? बरे ना आता? आधी रडत होतं. इकडे साईडला आले मी, 1-2 फोटो काढून घेते आणि 2-4 रील पण काढून घेऊ, कारण की आम्ही इंस्टावर पण आणि फेसबुकवर लक्ष देत नाही, कारण की हे आजारीमुळे आहेत ना, काही सुचत नाही आहे. तर हा मोबाईल सेट धरायला ताकद नाही. काय सांगावं, अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे सगळं आमचं घरदारच, म्हणजे आमची फॅमिली सगळी आजारी झाली. बोलायला सहित म्हणजे असं धाप लागल्यावानी होते. चला, तर असं आहे लोकेशन. तिकडं हॉस्पिटल आहे, आत्ते घेऊन बसले बाळाला. चला, काय बघताय? बरं नाही ना वाटत? मला पण दमून लागते ना. आता काय थक्का आलाय ना, अशक्तपणा. माझं सगळं आवाज बदललाय. सगळ्या आधी ह्यांचं दुखत होतं. ह्यांच्यामुळे दुखण्यात पडलं आम्ही. चला, आता 1-2 फोटो घेऊया आणि रील पण बनवू. आता निघालं हॉस्पिटलमधून. हे गेलेत मोर. घरी जायचं बाबा आपल्याला आता. चल या, त्याची काय टोपी? हे मम्मी काढतो ते. तर आम्ही आलो इथं आता दुसऱ्या दवाखान्यात. मम्मीला आणली. सकाळ सोनोग्राफी करायला गेली होती वाटतं ती डोनला. तर इथं काष्टीमध्ये परत आले दुसऱ्या दवाखान्यात. तर सगळीकडेच ते वातावरण आहे आजारीचं. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आपले आणि तुम्ही पण सेफ राहा, कारण की आहे ना वातावरण खूप बिघडतंय. कारण की आहे ना तेलकट वगैरे असं बाहेरचं खाल्ल्यावर तर लईच जास्त जाचत आहे. तर माझे व्हिडिओ काही बनवणं होत नाही, तर आज मी 2-3 रील बनवून घेतलेत. त्याला लाईक फॉलो नक्की करा. आणि हो, असंच सपोर्ट राहू द्या तुमचं सगळ्यांचं. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.